राम सुतार यांना फावल्या वेळामध्ये काय ऐकायला आवडतं, गाण्याची आवड आहे त्यांना. आता त्यांना मला नक्कीच वाटतं की ते घरी देखील असं काही ना काहीतरी त्यांना आवडत असेल तर एखादी कलाकृती साकारत असतील, याही वयात साकारतायत. तुम्हाला सांगतो म्हणजे तर तुम्ही चांगला प्रश्न विचारला. तर औरंगाबादला नदीमध्ये असे खडे खूप सापडले वडिलांनी. त्यांनी ते औरंगाबादची नदी आहे ना, त्या नदीमध्ये तऱ्हेतऱ्हेचे खडे मिळतात. बरं. पॉलिश तऱ्हेतऱ्हे कलरचे. बरं. कलरचे. मग त्यांनी काय केलं, प्रत्येक दगडा जेव्हा फावला वेळ असतो ते प्रत्येक दगडाला बघतात, त्यांना काय दिसतं ते पेननी त्याच्यावर नुसतं ड्रॉइंग करतात. मग त्याचा कोणी म्हातारा माणूस दिसेल किंवा आई आणि एक लहान मुलगा दिसेल किंवा बाई घुंगट घातलेली असेल, असे बरेचसे वस्तू जो 1000 लहान लहान दगड त्यांनी करून ठेवलेले जे आमच्या स्टुडिओमध्ये डिस्प्लेड आहे. आणि आजही ते स्वतःही करतात ते जेव्हा पण वेळ असतो. म्हणजे हा एक छंद आहे त्यांना. त्यांचं म्हणणं आहे चेंज ऑफ सब्जेक्ट इज रिलॅक्सेशन. बरं. म्हणजे मोठ्या मूर्तीला साकार करताना जर ते थकले येऊन बसतात तर त्यांचं एक छोटं कॉट लावलेलं आहे, तिथे बसले की मग ते काय नाही जसं पिस्ता घालतात त्याचे जे टर्फलं असतात त्याच्यावर वेगवेगळे चेहरे त्यांनी बनवले. तेही 1000 एक चेहरे असे बनवून ठेवलेले त्यांनी. आणि लोक जेव्हा येतात त्यांना आश्चर्य वाटतात की अरे इतक्या, म्हणजे पिस्ताचा शेल आपली एवढीच असते, त्याच्यावर ते चेहरे वेगवेगळे, कोणी राजस्थानी दिसेल, कोणी आकार देणे पिस्ता तसाच आहे, गोल चेहरा आहे, त्याच्यावर वेगवेगळे चेहरे पण त्यांनी काढलेले. पेपरमध्ये काही समजा आलं तर त्याच्यावर ते स्केचिंग करून त्याचा वेगळाच भाव करून टाकतात. म्हणजे खरं तर मला असं वाटतं की दगडाच्याही आतलं जे शिल्प आहे किंवा त्या ज्या कलाकृती त्या रेखांचा खरा त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्या रेखा शोधून काढणं आणि त्यातून कलाकृती खरं तर साकारणं म्हणजे लोक ज्या खडकांवरून किंवा बारीक दगडावरून चालले जातात त्यालाच उचलून त्यांनी एक आर्ट पीस बनवून टाकलं आणि म्हणतात जहा मेरी नजर वहां दुनिया बेखबर.